हॅलो नमस्कार मंडळी. तर आपण आज बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तर अशी छान अशी निवडून घेतली आहे मी कोथिंबीर, एक जुडी आहे. आणि आता आपण ह्याला धुवून कट करणार आहोत. तर स्वच्छ आपण 2 पाण्याने कोथिंबीर धुवून घेणार आहोत. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपण त्याला बारीक कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे बारीक कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. पूर्ण कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे: चणा डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ छोटी वाटी, लसूण, तीळ, हिरवी मिरची 4-5 आणि 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि जिरे. आता आपण काय करणार आहोत, मिरची आणि लसूण, जिरे बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. बारीक वाटून झालेली आहे मिरची, हे बघा. आता आपण वड्याचं पीठ मळून घेणार आहोत. तर चणा डाळीचं पीठ 1 वाटी, जसं बसेल तसं घालायचं. कोथिंबीर जास्त असेल तर जास्त घालू शकता, कमी असेल तर कमी, जास्त पण नाही घालायचं. ज्वारीचं पीठ घालायचं. तीळ तुम्हाला हवे त्या प्रमाणामध्ये मी 2 चमचे घेतलेले आहेत. हे बारीक वाटलेलं मिरची आणि लसूण पेस्ट, आणि ही 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ. आता हे पूर्ण घट्ट मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर जास्त करायचा नाही. शक्यतो पाणी टाकूच नका. लागलंच तर थोडंसं टाकू शकता, शक्यतो नाही टाकलं तरी चालेल, कारण कोथिंबीरीला पाणी सुटत असतं. असं घट्ट मळून घ्यायचं. जर तुम्हाला वाटलं पीठ अजून लागणार आहे तर तुम्ही अजून टाकू शकता. अंदाज सापडतो तसं, त्या प्रमाणामध्ये थोडंसं पीठ टाकलं तरी चालेल. हे बघा, पाणी न घालता पीठ घट्ट मळून झालेलं आहे. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे. छान घट्ट मळून झालेलं आहे. थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. 2 भाग करून घ्यायचे. 2 भाग केल्यानंतर त्याला गोल राऊंडमध्ये करायचं. तुम्ही हवे त्या प्रमाणामध्ये करू शकता. गोल राऊंडमध्ये करा, किंवा तुम्हाला कुठला शेप आवडत असेल त्या शेपमध्ये केला तरी चालेल. मी गोल राऊंडमध्ये करणार आहे. थोडंसं प्रेस करायचं असं. हे पण आपण तसंच करून घेऊयात. तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवू. पाणी उकळण्यासाठी ठेवू. जाळीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ही वड्या ठेवून द्यायच्या आहेत उकडण्यासाठी. पाणी उकळलेलं आहे. तर ही वड्या चांगल्या वाफवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटामध्ये छान वाफवून होतात. 10 ते 15 मिनिटं ठेवायच्या आहेत. 15 मिनिटे झालेली आहेत. हे बघा, आपल्या वड्या वाफवून झालेल्या आहेत. थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे, जेणेकरून ते चिकटणार नाही. हे बघा, अजिबात आपल्या वड्या चिकटलेल्या नाही आहेत. एक साईड वाफवून झालेली आहे. तर ह्या दोन्ही साईडकडून थोडंसं वाफवून घेतल्यानंतर वड्या आपण काढून घेऊयात. थंड करण्यासाठी ठेवायच्या आहेत. वड्या आपल्या नॉर्मल थंड झालेल्या आहेत. तर आपण कट करून घेणार आहोत. कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. अशा वड्या सर्व कापून झालेल्या आहेत. आता आपण तळून घेऊयात. तेल गरम करण्यासाठी ठेवूयात. तेल गरम झालेलं आहे. वड्या तळून घेऊयात. बारीक गॅसवर तळून घ्यायचे आहेत.
छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. छान लालसर खरपूस तळून झालेले आहेत. हे बघा अशा छान अशा खरपूस झालेल्या आहेत. काढून घेऊयात आता आपण. अशाच सर्व वड्या आपण तळून घेऊयात. बारीक गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून छान खरपूस होतात, आतून तळल्या जातात. दोन्ही साईडकडून छान तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईड करून छान लालसर आणि खरपूस तळून झालेले आहेत. हे बघा छान असं लालसर झालेले आहेत. तर आपण आता हे काढून घेऊयात. सर्व वड्या तळून झालेल्या आहेत. खूप छान आणि छान अशा वड्या बनवून झालेल्या आहेत. हे बघा वाव अशा मस्त आपल्या कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. कशी वाटली नक्कीच